यासाठी भवानीनगर चषकाची आपण चर्चा करत असतो वर्षभर. एक ब्रँडेड वॉच म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हे घड्याळ घरामध्ये लावाल भिंतीवर ना त्या स्पर्धेची आठवण येईल. आणि दोन बक्षिसं आहेत. खरंच कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं. वेलकम प्रवीण नेवगे. सध्या चर्चेमध्ये असलेल्या पाटण क्रिकेटमध्ये नाव फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. विचार करा भवानीनगर चषकामध्ये सामनावीरसाठी अशा प्रकारची बक्षीस आहेत. पीटीपीएलमध्ये काय असेल. मालिकावीरसाठी तर बाईक आहे. या प्रत्येकाला उत्कंठ आहे पीटीपीएलची. पहिला चेंडू सुरळ डिसले यांचा डॉट बॉल. योगेश निकम मल्हार चव्हाण ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ड्राईव्ह केलाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते बॅटर योगेश निकम यांना. योगेश निकम आणि त्यांच्या साथीला मल्हार चव्हाण ही ओपनिंग बॅटर. पॉवर प्लेच्या पंचममध्ये चांगल्या धावा करण्याचा मानस असेल कदाचित. इथून ज्या प्रकारे पहिला सामना जिंकला श्रीराम क्रिकेट क्लब काडोली आई माळादेवी स्पोर्ट्स कुसरूड, अवांतर धावा ज्या तुम्ही खर्च केल्या ना त्या कुठेतरी तुम्हाला महागड्या ठरल्या. या अवांतर धावा डोकेदुखी प्रत्येक टीमसाठी ठरतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. सकाळचं सत्र आणि पहा शांत वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश. ज्या प्रकारची ही स्पर्धा आहे भवानीनगर चषक 2026. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लॉंगॉनला आहेत प्रवीण नेवगे. एक टप्पा चेंडू पकडण्याचा प्रयत्न, दोन टप्पा पकडलाय. फेकी थोडीशी उशिरा केले. ज्या वेगाने त्यांनी अपेक्षा केली होती चेंडू येईल त्यांच्याकडे त्या वेगाने आला नाहीये कारण नवीन चेंडू. दोन धावा प्राप्त केल्यात. बाबूराव पाटील इन ॲक्शन, संतोष डिसले आहेत या मॅचमध्ये. संपूर्ण नवलाई स्पोर्ट जिंती या संघाने कमबॅक करून दाखवलं यावर्षी. चांगला कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा पुस्तकी फटका. फलंदाज योगेश निकम यांच्या बॅटमधून 4 धावा, चौकार. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. एक धाव प्राप्त होईल. मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. बाबूराव पाटील एक सिंगल धाव प्राप्त होते. एका धावेने पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या पंचम अखेर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8. प्रथमेश कदम दादा अगदी पहिल्या सामन्यापासून स्कोरिंग करतोय. कदाचित आज ऑफिसला जायचं असेल त्यामुळे शोधतोय तो कोण भेटतोय का मला बकरा. आज कोण नाही. पेन एकदा पकडला सुटत नाही पेन. पहिला चेंडू स्लोअर वन. बाबूराव पाटील यांचा हवेत खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला एक चुकी करतोय. 2 धावा प्राप्त झाल्या तिथे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. चांगला स्लोअर वन आणि ते मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज बाबूराव पाटील. ज्यावेळेला तुम्हाला टीममध्ये खेळण्याची संधी मिळते त्याचा फायदा घेता यायला पाहिजे. कारण एक गाव 11चा क्रिकेट मित्रांनो, तुम्हाला गावच्या नावाची जर्सी परिधान करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.
स्लोअर वन. हा देखील चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्स आहेत ऐनात. हा देखील कॅच ड्रॉप. कॅच सोडल्यानंतर डोक्याला हात लावला आणि खाली गुडघ्यावर वाकून एक स्माईल दिली आहे. पहा डोक्याला अगदी मालिश करतायत कदाचित क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाव प्राप्त होते. आज सकाळी ज्या प्रकारे योगेश निकम यांनी नाश्त्यामध्ये नशिबाची गोळी खाल्ली आहे. 2 कॅच त्यांच्या देखील सुटल्यात. मल्हार चव्हाण. पावसाळी रबर बॉल क्रिकेट या खेळाडूने गाजवल्यानंतर त्यांनी संघामध्ये खेळ कशा प्रकारे करतायत हे पाहिजे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर. हा देखील स्लोअर वन. पहिले तिन्ही चेंडू बाबूराव पाटील यांनी लेग कटर तर टाकलेत आणि गतीमध्ये परिवर्तन देखील आहे. इथून एखादा फास्टर वन येईल का बाबूराव पाटील यांचा? कारण या खेळाडूची गोलंदाजीची शैली एक वेगळी आहे. हा देखील लेग ब्रेक. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बाबूराव पाटील यांनी टिपलाय झेल. मल्हार चव्हाण 0 झेल बाद. बाबूराव पाटील यासाठी ओळखले जातात कारण पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये सातत्याने हा खेळाडू आयकॉन खेळाडू चॉईस खेळाडूच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबूराव पाटील एक चांगले अष्टपैलू खेळाडू. टीमची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. येस पहिला चेंडू प्रवीण नेवगे यांचा. नो बॉलचा इशारा केलाय पंचानीय. म्हणजे हा चेंडू पुन्हा जर टाकावा लागेल परंतु फ्री हिट देखील असेल. बाबूराव पाटील यांचं महत्त्वाचं पंचम ज्या प्रकारे आपण पाहिलं आधी दुसऱ्या पंचममध्ये चांगली गोलंदाजी प्रवीण नेवगे आलेत तिसऱ्या पंचममध्ये. आणि फ्रंट फूटचा नो हा या स्पर्धेतील दुसरा आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आला होता. म्हणजे पंच पहा किती तत्पर आहेत. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची पावलं ज्यावेळेला तुम्ही मोजता ते खूप महत्त्वाची. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू फ्रंट फूटला येऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव प्राप्त होते. रितेश निकम या खेळाडूवर आता मात्र नजर असेल. बाचोलीचा वंडर बॉय. नाईकबा प्रतिष्ठान RB11 बाचोली या संघासाठी हा एक महत्त्वाचा खेळाडू आणि स्वतः कॅप्टन आहेत. पहिला चेंडू रितेश निकम आणि भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार आरपार. भवानीनगर चषक षटकार. जणू काही हा खेळाडू डगआउटमधून सेट होऊन आला होता. प्रमोद कदम आपल्या भवानीनगरचे आहेत. त्यांचा खूप जवळचा मित्र. आणि पहा ज्या प्रकारे त्यांनी मगाशी सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. नंबर लागत नव्हता या चषकामध्ये आणि नंबर लागला आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. दुसरा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. या वर्तुळाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होते. रितेश निकम म्हणजे प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहीत आहे ज्यावेळेला तुम्ही 20 चेंडूचा सामना खेळता धावसंख्या चांगली धावफलकावर नोंद करण्याचा प्रयत्न. 20 धावा धावफलकावर. कमबॅक करत असताना प्रवीण नेवगे षटकारानंतर. हा देखील स्लोअर टाकण्याचा प्रयत्न. खराब गोलंदाजी. पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉल. प्रवीण नेवगे कदाचित यावर्षी गोलंदाजीचा सराव करत असताना परंतु बॅटिंग या खेळाडूची अप्रतिम राहिले. पाचच्या स्पर्धेचा विचार केला तर प्लेअर ऑफ द सिरीज ती स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. स्लोअर वन.
बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑन आहे. बाबूराव पाटील वेगाने चेंडूवर गेलेत. पहा ही खासियत आहे बाबूराव पाटील यांची, ज्या वेगाने ते क्षेत्ररक्षण करत असतात. 1 to go आणि लॉंग ऑनवरून आवाज येत आहेत एक चांगला टाकायचा आहे. आणि या फिटनेसचं कौतुक व्हायला पाहिजे त्यांच्या. पहा दम लागला, परंतु या खेळाडूची क्षमता मोठी आहे. मानलं पाहिजे बाबूराव पाटील यांना. हाफ टॅकर चेंडूवर ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव प्राप्त होऊ शकते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. पंच अगदी इशारा करतात एकच धाव आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तिथून फील्ड गेला. एक सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. यासाठी आपण सातत्याने उल्लेख करतो की ज्या वेळेला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात खूप जिवलग मित्र असतात. म्हणजे बाबूराव पाटील असेल, रितेश निकम, परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर एकामेकाची अगदी प्रतिस्पर्धी. आणि आपण बाबूराव पाटील एक असे खेळाडू आहेत ना, ते नेहमी मॅचचा विचार करतात. प्रेक्षकांनी त्यांना कितीही काही बोलले तरी तो खेळाडू मात्र शांत आपल्या खेळावर लक्ष ठेवून. अजय आलेत. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. चांगला ग्लान्स केला. एक धाव प्राप्त होऊ शकते. दुहेरीचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. जिंतीचा बुमरा. अजय ही खासियत आहे बॉस. पहा लॉंगॉनला बाबूराव पाटील आवाज ज्या प्रकारचा आहे त्यांचा, फक्त एका खेळाडूचा आवाज मैदानामध्ये येतोय. आता प्रवीण नेवगे या लॉंग ऑफ लॉंग ऑन दोन्ही खेळाडू ज्यावेळेला आवाज येतात ना, गोलंदाजाला मजा येते गोलंदाजी करायला. हाफ टॅकर चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट. वेगाने चेंडूवर आलेत. कॅच दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलाय. विकेटचं पतन. जिंतीचा बुमरा. अर्जुन यांनी घेतलंय विकेट. बाबूराव तुम्ही मगाशी अजय बोलले, आता अर्जुन बोलताय. आता बाबूराव पाटील कदाचित स्माइल देत आहेत. पहा बॉस, मगाशी अजय बोलले हसले, आता अर्जुन बोलतात परत हसतायत आणि परत एवढे जोरात स्माइल. आता प्रमोदकडे बघितलं तर प्रमोद म्हणजे बाबूराव पाटील यांचा एक जवळचा मित्र. आता तिथून कदाचित टिप्स घेऊ शकतो प्रमोदकडून बाबूराव पाटील. न्यू बॅटर राहुल निकम. पहिला चेंडू राहुल निकम यांनी हवेत खेळलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. हा देखील कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक देखील पडलेत. एक धाव प्राप्त होईल. अर्जुन जिंतीचा बुमरा प्रतिम गोलंदाजी करत असताना 25 धावा धाव फलकावर. हाफ ट्रॅकर चेंडूवर बॅडमिंटन स्ट्रोक. बाचोलीचा वंडर बॉय रितेश निकम यांच्या बॅटमधून अफलातून फटका. 6 धावा षटकार. बदल आली त्याचा काय वापर केला. हाफ ट्रॅकर चेंडू. हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई MTCच्या माध्यमातून. ज्या वेगाने पुढे आले त्याच वेगाने बॅट फिरवली. बॅडमिंटन फटका. 31 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या मात्र वाढ घेत असताना 1 to go. शेवटचा चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. पायावर आदळतोय. एक सिंगल धाव प्राप्त होते शेवटच्या चेंडूवर. 32 धावा धाव फलकावर. आणि का हे रितेश निकम, हे फक्त रितेश निकमच करू शकतात, कारण रितेश निकम खो खो देखील चांगले खेळतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33 धावांचं लक्ष्य विजयासाठी. नवलाई स्पोर्ट्स जिंती 33 रन्स टू विन.
येस, लक्षात घ्या दोन्ही टीम तुम्हाला खेळाडू कक्ष यासाठी बनवला आहे की एका टीमला एका डगआउटमध्ये बसायचं आहे, दुसऱ्या टीमला दुसऱ्या डगआउटमध्ये. आणि येस, आता आपण टॉसच्या वेळेलाच कन्फर्म करणार आहोत की कुठली टीम कुठे बसेल. आणि या सर्व टीमला लक्षात घ्या महत्त्वाची सूचना, अन्यथा 2 धावांचा पेनल्टी दिली जाईल. येस, कारण तुम्ही दोन्ही टीम एका डगआउटमध्ये बसू शकत नाही आहे, लक्षात घ्या. या सामन्यानंतर आपण दोन्ही टीमला डगआउट तुम्हाला निवड करण्याची जो टॉस जिंकेल तो संघ डगआउट निवड करेल. एक मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगआउट आहे, एक डाव्या बाजूला. आणि आयोजन कमिटी यासाठी खर्च करते की तुमच्या बसण्याची चांगली व्यवस्था व्हावी, म्हणजे मॅचसाठी. तेहतीस धावांचं लक्ष. बाबूराव पाटील आणि प्रवीण नेवगे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मल्हार चव्हाण यांचं खूप महत्त्वाचं षटक असेल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात ना मल्हार चव्हाण, त्यामुळे मजा येईल. एका बाजूला बाबूराव पाटील प्रवीण नेवगे ही जोडी आणि दुसऱ्या बाजूला मल्हार चव्हाणसारखा एक वेगवान गोलंदाज. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असते त्यावेळेला मजा येते. मीत 11 संघाचे चॉईस खेळाडू आहेत बाबूराव पाटील, विशाल बाबडसाहेब, अंकुशदादा सुतारसाहेब यांच्या मालकीचा संघ मीत 11. सध्या बाबूराव पाटील यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु बॅटिंगमध्ये नाराज केले आहे नवलाई स्पोर्ट जिंतीला. आणि या संपूर्ण हंगामाचा विचार केल्यानंतर ज्या बॅटरने धावा खोऱ्याने केल्यात प्रवीण नेवगे, रन मशीन ऑफ जिंती. चला रितेश निकम मॅच चालू करा. सर, ज्या प्रकारचा आपण उल्लेख केला सर, पाटण तालुका प्रीमियर लीगचं ऑप्शन या खेळाडूवर नजर असेल जो स्ट्राईकला आहे तो. प्रत्येक संघ मालकाची नजर असेल, कारण पाठच्या वर्षी डिनेट स्पर्धा होती PTPL, बेस्ट बॅटर होते त्या स्पर्धेचे. पहिला चेंडूवर प्रहार केलाय मिड विकेटला, कॅच इज द कॉल. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला. समोर ताकदवर गोलंदाज आहे आणि समोर बॅटर देखील मातब्बर, एकाला सरशी प्राप्त झाले. गोल्डन डकचा शिकार प्रवीण नेवगे झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मल्हार चव्हाण यांचा ओव्हरपिच चेंडू मिडल अँड ऑफ स्टंपवरचा मिड विकेटला खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण. त्यांचा कॅमेरामॅन दुर्वेश, त्याचं देखील चांगलं काम. विशेष म्हणजे पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला विकेट प्राप्त होते त्यानंतर टीम कमबॅक कसं करते हे पाहायचंय. नाराज असेल स्वतःवर प्रवीण नेवगे. कॅप्टन कूल संतोष डिसले या मैदानामध्ये दाखल होत असताना, संतोष डिसले म्हणजे एक नवलाई स्पोर्ट जिंती या संघाचा महत्त्वाचा भाग. 33 करायचा पाठलाग रितेश निकम एस्टनच्या मागे. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, एक सिंगल प्राप्त होते. घोषांकी क्षेत्रामध्ये खातं उघडलं जाते. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम नवलाई स्पोर्ट जिंती. एक धाव फलकावर. एक धाव, एक म्हटलं की एक मेची आठवण येते. भवानीनगर सळवे ग्रामदैवत तुळजा भवानी देवीचा भंडारा दरवर्षी 1 मेला होतो आणि सर्व ग्रामस्थ आपल्या सळवे गावाचे भवानीनगरचे सळवेला जातात आणि गेली 15 वर्ष ही परंपरा जपली या गावाने. हा देखील कट करण्याचा प्रयत्न, चांगला हाफ ट्रॅकर चेंडू, एक सिंगल धाव प्राप्त होते. मल्हार चव्हाण, यासाठी आपण उल्लेख केला की पावसाळी या रबर बॉलचं क्रिकेट गाजवल्या खेळाडूने आज सातत्याने आपल्या बाचोली गावासाठी खेळत आलेला हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला संतोष डिसले. बापूराव पाटील यांच्यावर देखील खूप काही निर्भर असेल या मॅचमध्ये नवलाई स्पोर्ट जिंतीचं. चांगला बॅकफुट पंच संतोष डिसले ही त्यांची खासियत आहे. चेंडू एक टप्पा सीमा पार डीप पॉइंट येतोय. 4 धावा चौकार. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणारा फलंदाज. हा पहा रिप्ले.
शॉट ऑफ द लेन, बॅकफुटला जाऊन काय पंच केला वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका. आणि पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचे फटके गरजेचे असतात. 1 to go. हाफ टॅकर चेंडूवर हवेत खेळलाय, मिड विकेट दूर आहे. एक टप्पा, हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. संतोष डिसले यांच्या बॅटमधून चौकार. 4. धन्यवाद हबप दत्तात्रेय जनार्दन पाटील. आपलं खरंच धन्यवाद. गोटिवली गावचे ग्रामस्थ आहेत आणि ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. आज वारकरी संप्रदायाचं ज्या प्रकारे योगदान राहिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये, आणि ही व्यक्तिमत्व आहेत ना अशी की ज्यांच्यामुळे आपल्याला आपल्या परंपरा आणि आपल्या इतिहासाचा अभ्यास देखील करण्याची संधी मिळते. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अभ्यासू माणसाच्या बाजूला बसता, 10 पुस्तकं वाचण्याचं ज्ञान तुम्हाला मिळत नसतं. तुम्ही या 15 मिनिटांमध्ये त्यांच्याशी बोलल्यानंतर ते प्राप्त होऊ शकतं. पहिल्या पंचामध्ये 10 धावा धावफलकावर, 2 चौकार आले, 1 विकेट देखील आली, एक संमिश्र प्रकारचं षटक मल्हार चव्हाण यांचा पूर्ण होत असताना गोलंदाजी मार्कवर राहुल निकम आलेत दुसऱ्या पंचमसाठी. 15-23 मॅच ऑन. 15 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. समोर बाबूराव पाटील, चॉईस प्लेअर ऑफ मीत 11. वेगाने चेंडू हाताळायचा प्रयत्न, खराब दिशा, चेंडूवर नियंत्रण नव्हतं. यष्टी रक्षक रितेश निकम यांची धावपळ, एक सिंगल धाव प्राप्त होते. व्हाईट बॉल. राहुल निकम यांना टप्पा आणि दिशेवर गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर बाबूराव पाटील आहेत. त्यांना जर तुम्ही खराब चेंडू टाकाल तर हा खेळाडू बाहेर फेकून देऊ शकतो. फ्रंटफुटला येऊन चांगला पंच केला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. वेगाने चेंडूवर जातील जरूर, प्रयत्न चांगला केला, प्रयत्न पडतील कमी आणि बाबूराव पाटील यांना मिळेल 4 धावांची हमी. चौकार. ही खासियत आहे बाबूराव पाटील यांची, कारण या खेळाडूची बॅट सध्या तरी शांत आहे, परंतु हा खेळाडू शांत राहत नसतो. सातत्याने सराव करण्यासाठी हा खेळाडू मेहनत घेतो आपल्या फिटनेसवर, आपल्या खेळावर, आपल्या प्रॅक्टिसवर. 15 धावा धाव फलकावर. डेड बॉल. 15 रन्स ऑन बोर्ड. हवेत खेळलाय, कॅच इज द कॉल. मल्हार चव्हाण लॉंगनवरून वेगाने गेलेत, चांगलं कॉलिंग, विकेटचं पतन. आता बाबूराव पाटील बाद झाले म्हणजे महत्वाची विकेट प्राप्त झाले. टीम नाईक बा प्रतिष्ठान RB11 बाचोलीला. आता नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी नवीन फलंदाजावर खूप काही निर्भर असेल, कारण बाबूराव पाटील कदाचित घाई केली मी म्हणेन, कारण तुमच्या बॅटमधून ज्या वेळेला चौकार येतो एकेरी दुहेरी धावा कुठेतरी विसरलेत आत्ताचे खेळाडू. आता नवीन फलंदाज बॅटर बाबूराव. एक खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाबूराव तुम्हीच या, नाही तर टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. 15 रन्स ऑन बोर्ड. बाबूराव पाटील एक खेळाडू पाठवा प्लीज. तुमची बॅटिंग आहे, एक खेळाडू या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 15 धावा. ओव्हरपिच चेंडूला चांगला ऑन ड्राईव्ह केलाय, चांगलं क्रिकेट, 1 धाव प्राप्त होते. या धावा खूप महत्वाच्या असतील. सिंगल डबल या क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या. अशोक डिसले यांनी पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेतले आणि संतोष डिसले यांना स्ट्राईक दिले. ह्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. हा देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मेडप्रमाणे हा खेळाडू फलंदाजी सातत्याने करत असतो आणि या अशोक डिसले यांना खूप काही शिकायला मिळेल. ज्यावेळेला तुमच्या समोर संतोष डिसलेसारखा एखादा अनुभवी खेळाडू फलंदाजी करतो ना, त्यावेळेला तुम्हाला त्याच्याकडून शिकायला खूप काही मिळू शकतं.
एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील, सिंगल डबल घ्याव्या लागतील. संतोष डिसले यांना स्ट्राईक द्यावी लागेल. 17 धावा धाव फलकावर. 1 to go. काठी काढली आहे, महत्वाची विकेट, परफेक्ट यॉर्कर. राहुल निकम यांनी मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र संतोष डिसले यांची मिळाली. आता अशोक डिसले यांच्यावर खूप काही निर्भर असेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. परफेक्ट यॉर्कर. शॉर्ट सिलेक्शन चुकलं मी म्हणेन, कारण यॉर्कर चेंडूला तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारचा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करता बॅट उशिरा आली. तो क्रशिंग यॉर्कर. सूरज डिसले क्रमांक 4 वर नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद 17 आणि तिन्ही खेळाडू महत्वाचे बाद झालेत. बाबूराव पाटील, प्रवीण नेवगे, संतोष डिसले. 10 चेंडूमध्ये धावा झाल्यात 17. आता 10 मध्ये करायचे आहेत 16. चला फिल्डिंग लावा. रितेश निकम स्पीडअप करा प्लीज. सतरा धावा 17 रन्स ऑन बोर्ड. आता 10 मध्ये 16 पाहिजेत, म्हणजे 10 मध्ये 17 केल्यात. नाईकबाब प्रतिष्ठान RV11 बाचोली साठी जमेची बाब 3 महत्वाचे फलंदाज बाद केलेत. त्यांचे 12वे खेळाडू खुश आहे, थोडेसे स्माईल आहे. आणि नवलाई स्पोर्ट जिंती त्यांना 10 मध्ये आता 16 करायचे आहेत. अशोक डिसले त्यांच्या साथीला आहेत सूरज डिसले. मॅच इथून आता रंगतदार होईल. चला मॅचला स्पीडअप करा. रितेश निकम. पहिला चेंडू रितेश निकम याचा 9 चेंडूचा इशारा केला. 1 धाव प्राप्त होते. डीपला आहे मिड विकेट. दुहेरीचा प्रयत्न. कॉलिंग चुकले. खराब कॉलिंग. अशोक डिसले यांचं. नो +1. 2 धावा आल्यात, परंतु अशोक डिसले घाई लागली होती. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण हे क्रिकेट जेवढं तुम्ही समजता तेवढं सोपं नाही आहे. खराब शॉट सिलेक्शन, खराब रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. वेलकम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. आपलं स्वागत आहे. मेन इन येल्लो. अशोक डिसले यांना खूप घाई लागली होती कदाचित, कारण 1 धाव प्राप्त केले. मॅच तुमच्या हातातून आता इथून कमबॅक करण्याचं एक गोल्डन मोमेंट आले. फ्री हिट आले. नवीन फलंदाज अर्जुन डिसले. जिंतीसा बुमरा. अद्याप 14 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. संतोष डिसले डगआउटमधून कॅल्क्युलेशन करून दाखवत असताना फ्री हिट. एक मोठा फटका. मॅच खुली होऊ शकते. फ्री हिट होईल का सुपर हिट? स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. फ्री हिटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव सूरज डिसले यांच्या खात्यामध्ये. मॅचला मजा येणार आहे, कारण 20 धावा धाव फलकावर. महत्वाचे 4 फलंदाज बाद झालेत. 13 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. स्वतः कॅप्टन आलेत गोलंदाजी मार्कवर रितेश निकम, आणि कॅप्टन एक महत्वाचं सांघिक यश प्राप्त करून दिले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खराब आहे. वाईड पुन्हा टाकावा लागेल. रितेश निकम चेंडू टाकल्यानंतर मिड विकेटला पाहत आहेत. कदाचित ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आहे बॅटरचा. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे या मॅचमध्ये. स्लोअर 1 कमबॅक केलाय रितेश निकम यांनी. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावर सिरावते या निर्धाव चेंडूने 21. अजून 12ची गरज आहे. 2 मोठे फटके सूरज डिसले यांच्या बॅटमधून येतील का? 12 धावांची गरज आहे विजयासाठी. नाईकबा प्रतिष्ठान RV11 बाचोली मॅच सोडायला तयार नाहीये. पंच केलाय. कॅच इज द कॉल. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ होते. त्यांना 1 धाव प्राप्त केला. दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो. 2 धावा प्राप्त केल्यात. हे क्रिकेट आहे. उशिरा गेले क्षेत्ररक्षक, गेलेच नाहीत. 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 23 धावा धाव फलकावर, म्हणजे 7 चेंडू करायच्यात विजयासाठी. 10 धावा. 7-10. मॅच ऑन. अवांतर धावा खर्च केल्यात रितेश निकम यांनी.
पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, कॅच इज द कॉल, बल्लारचा बॉल वेगाने चेंडूवर गेले, कॅच ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, फेकी देखील खराब केली आहे आणि इथे पहा घाई केली आहे. नवलाई स्पोर्ट जिंती चुका चुका आणि चुका करते. एका धावेचा प्रयत्न झाला, कॅच ड्रॉप झाली, कॅच सुटला, 1 धाव खर्च केली. आता 9 करायचे आहेत, 6 चेंडू 9ची गरज. जी चुकी केली अशोक डिसले यांनी तीच चुकी करतायत अर्जुन डिसले. नवीन फलंदाज आप्पा आलेत, परंतु गोलंदाजी करणारी टीम नवलाई स्पोर्ट्स जिंतीला बॅकफुटला ढकललंय. नाईक बा प्रतिष्ठान RV11 बाचोलीने. तुमच्या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात, कारण भवानीनगर चषक 2026चा थरार तुम्ही अनुभवताय मित्रांनो. 1 to go. आप्पाचा पहिल्या चेंडूवर प्रहार, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आप्पाचा विषय लय हार्ड आहे आणि आप्पाकडे षटकारांचं एक महत्वाचं कार्ड आहे आणि आप्पाने ठोकला या सामना खुली करणारा षटकार. डगआउट मधून पहा नवलाई स्पोर्ट जिंती खुश झालेत. हे क्रिकेट आहे. आता रितेश निकम यांना कदाचित 1 आठवडा झोप लागणार नाही. कॅप्टन आहेत. काय फटका खेळला आप्पाने. 30 धावा, 5 चेंडू 3ची गरज. मॅच संपली नाहीये. पाच चेंडू 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या प्रकारे आप्पाने तो षटकार ठोकला ना, मॅचचा टर्निंग पॉइंट. रितेश निकम आता थोडे बॅकफुटला प्रेशरमध्ये असतील. पाच चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना संपला नाहीये. योगेश निकम आलेत गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मिड विकेट करतोय, चुकी. 1 धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अजून देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकते नाईक बा प्रतिष्ठान RV11 बाचोली. त्या एका षटकाराने आप्पाच्या समीकरण बदलवलंय. तो आप्पा यांचा षटकार या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. 4 मध्ये 2. व्हॉट अ मॅच. अजून देखील टीम नाईक बा प्रतिष्ठान RV11 बाचोली हा देखील फ्रंटफुटला येऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल 3 मध्ये आता करायचे आहेत. 2 धावा. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. अपीलमध्ये प्रचंड उत्साह. आता रितेश निकम यांचा आवाज वाढलाय. शाबाश. गोलंदाजात आत्मविश्वास मात्र देण्याचा प्रयत्न. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कॅप्टन आहात ना, तुमचा खेळ खराब झाला हरकत नसते. टीमला तुम्हाला बाउन्स बॅक करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करावा लागतो. टीमला कॉन्फिडन्स द्यावा लागतो. हे करत असताना आपला कॅप्टन रितेश निकम 3-2. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेत. मल्हार चव्हाण चेंडू खाली. 2 चेंडू 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आता कदाचित आप्पाने केले चुकी. 2 चेंडू 2 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. प्रत्येक चेंडू महत्वाचा आणि प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. मगाशी नवलाई स्पोर्ट जिंतीचा डगआउट खुश होता. आता नाईक बा प्रतिष्ठान RV11चा डगआउट खुश आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज रोहित पाटील. आता इथून मॅचला कलाटणी येऊ शकते. 2 चेंडू 2 धावा. भवानीनगर चषक. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो. तो त्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास हवा. 2 चेंडू 2 धावा. इथे ढकलून खेळावं लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश निकम चांगली गोलंदाजी. आता रितेश निकम यांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल. 2-2. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा. डॉट बॉल. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 5 चेंडूमध्ये करायच्या होत्या 3 आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. जर इथून एखादा अवांतर चेंडू आला, 1 चेंडू 1. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नसतो. ते खेळ देखील बदलतो आणि वेळ देखील बदलते. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ना मित्रांनो, तो मात्र आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये काहीही करू शकतो.
कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस 2 कराव्या लागतील. 2 चेंडू 2ची गरज. चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. मल्हार चव्हाण चेंडू खाली. कॅच ड्रॉप. 2 धावा प्राप्त केल्यात. वॉट अ मॅच. कॅच सोडला. सामना देखील सोडला. न भूतो न भविष्य ते असा सामना मित्रांनो. आणि पहा ज्या प्रकारे रोहित यांनी हा फटका खेळला. मल्हार चव्हाण आता मात्र एक आठवडा त्यांना देखील झोप लागणार नाहीये, कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहा अंगावर शहारे आले या मॅचने आणि असा सामना पाहिजे. भवानी नगर चषकाचा एक चित्त थरारक सामना, रोमहर्षक सामना आपण पाहताय मित्रांनो. पाहिला वॉट अ मॅच. प्रत्येक प्रेक्षकांना देखील विश्वास नसेल, पहा खेळाडूंना देखील विश्वास नाहीये. चेंडू हवेत खेळला. कॅच सोडला. 2 धावा घेतल्या आणि या पकडा कॅच. जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि सोडा कॅच आणि या हारा मॅच. अभिनंदन अभिनंदन नवलाई स्पोर्ट जिंती. मी हा कौतुक करेन नायकबा प्रतिष्ठान RB11 बाचोलीचा मित्रांनो. सामना तुम्ही ज्या